श्री स्वामी समर्थ. जय शिवराय फ्रेंड्स. मी भाग्यश्री. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इक्लिप्स आय डी मध्ये प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा, हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट इन इक्लिप्स आय डी, हाऊ टू क्रिएट पॅकेज, हाऊ टू क्रिएट क्लास, देन व्हेरिएबल इन जावा, काय असतं व्हेरिएबल जावामध्ये, नंतर टाइप्स ऑफ व्हेरिएबल, हे मराठीमध्ये पूर्ण इन डिटेल्समध्ये शिकणार आहोत. ठीक. चला तर मग पाहूयात. आता काय करायचंय, आपल्याला इक्लिप्स आयडी ओपन करायचंय. ओके. हा मी इक्लिप्स आयडी ओपन केलेला आहे. हा माझा 2025 चा इक्लिप्स आयडी व्हर्जन आहे. ओके. मी ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये इक्लिप्स आयडी कसा इन्स्टॉल करायचा त्याची सुद्धा पूर्ण इन डिटेल्स मध्ये व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेला आहे. ओके. तर यामध्ये मला काय करायचंय की जावा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तो काय करायचं, फाईल मध्ये जायचं, फाईल, न्यू, जावा प्रोजेक्ट. ओके. जावा प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर इथे प्रोजेक्ट नेम द्यायचं असतं. प्रोजेक्ट नेम देताना मी काय करते, कॉम डॉट डेमो नावाचा प्रोजेक्ट क्रिएट करते. ओके. मी इथं डेमो किंवा सॅम्पल डेमोचं नाव देते. हा प्रोजेक्ट क्रिएट नाव दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट करायचंय. ओके. इथे हे SRC फोल्डर बाय डिफॉल्ट प्रोजेक्ट क्रिएट करताना येतो आणि फिनिश करून द्यायचा. जर तुम्हाला इथे कोणत्या फोल्डर मध्ये ठेवायचं आहे हे तुम्ही इथे ब्राउज पण करू शकता. ओके. मला इथेच राहू द्यायचंय तर मी हेच कंटिन्यू करते. फिनिश. ओके. आता आपला हा जावा प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे, कॉम डॉट सॅम्पल डेमो नावाचा. मी याला एक्सपांड केलं. एक्सपांड केल्यानंतर इथे बघा JRE सिस्टीम लायब्ररीज आहेत. आता JRE सिस्टीम लायब्ररीज जे काही टूल्स, जे काही अवेलेबल जावा रिगार्डिंग असतं ते सगळं इथे ह्या JRE सिस्टीम लायब्ररीज मध्ये स्टोअर असतं. याच्यामध्ये सगळे टूल्स किंवा सगळे जे स्ट्रिंग क्लास असेल, अरे रिगार्डिंग किंवा इंटरफेस रिगार्डिंग जे काही रिक्वायर्ड लागणारे जावाचे जे मटेरियल्स आहेत ते JRE सिस्टीम लायब्ररी मध्ये स्टोअर राहतं. तर इथे बघाल तुम्ही, ह्या माझ्या जावा प्रोजेक्ट मध्ये SRC फोल्डर एक क्रिएट झालेला आहे पॅकेज एक्सप्लोरर मध्ये इथे. तर SRC फोल्डर जो आहे तो SRC फोल्डर बाय डिफॉल्ट ज्यावेळी आपण जावा प्रोजेक्ट क्रिएट करतो त्यावेळी तो क्रिएट होतो. आता हा SRC फोल्डर वरती आपल्याला काय करायचं असतं, पॅकेजेस क्रिएट करायचे असतात. या SRC फोल्डर मध्ये एका जावा प्रोजेक्ट मध्ये आपण नंबर ऑफ पॅकेजेस क्रिएट करू शकतो. ओके. तर पॅकेज कसं क्रिएट करायचं, SRC वरती राईट क्लिक करायचंय तुम्हाला, नंतर न्यू, आणि इथे पॅकेज ऑप्शन दिसतो त्या पॅकेज वरती सिलेक्ट करायचं. आता इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट ते नेम येईल प्रोजेक्टचं तुमच्या, पण आपल्याला ते नेम द्यायचं नाहीये, आपण नेम दुसरं देऊ शकतो. ओके. मला इथे काय करायचंय, मला प्रोग्राम नावाचं एक पॅकेज क्रिएट करायचंय. प्रोग्राम्स. ओके. मी हे प्रोग्राम्स नावाचं पॅकेज क्रिएट करते, फिनिश करते. ओके. आता इथे बघा तुम्हाला ह्या SRC फोल्डर मध्ये पॅकेज क्रिएट झालेलं दिसेल. हे दिसत आहे पॅकेज एक्सप्लोरर मध्ये माझा कर्सर मूव्ह होतो आहे. इथे कॉम डॉट प्रोग्राम्स नावाचं पॅकेज क्रिएट झालेलं आहे. पण आपल्याला एखादा क्लास क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं, एखाद्या एखाद्या पॅकेज मध्ये तुम्हाला क्लास क्रिएट करावा लागतो. तर SRC फोल्डर मध्ये जसं आपण नंबर ऑफ पॅकेजेस क्रिएट करू शकतो तसंच SRC पॅकेज सॉरी कॉम डॉट पॅकेज प्रोग्राम्स नावाच्या पॅकेज वरती तुम्ही नंबर ऑफ क्लासेस क्रिएट करू शकता. ओके. मी एक क्लास क्रिएट करून दाखवते. काय करायचे तुम्हाला, कॉम डॉट प्रोग्राम्स नावाच्या ह्या पॅकेज वरती राईट क्लिक करायचंय, न्यू करायचंय आणि क्लास क्रिएट करायचंय. ओके. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, तर मी आज तुम्हाला व्हेरिएबल रिगार्डिंग सांगणार आहे. तर मी एक व्हेरिएबल वरती पॅकेज क्लास क्रिएट करते. व्हेरिएबल प्रोग्राम नावाचा. ते नेम क्रिएट करावं लागतं, नेम मध्ये नेम द्यायचं आहे. आता तुम्हाला इथे हे एनेबल करायचं आहे, पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन स्ट्रिंग ARGS. ही जी मेन मेथड आहे ती तुम्हाला एनेबल करायची आहे. तुम्ही डायरेक्ट पण क्लासमध्ये स्वतः सिंटॅक्स थ्रू लिहू शकता, पण मी इथं टिक करते कारण आपलं जे काही जावाचे प्रोग्राम्स आहेत ते मेन मेथड शिवाय एक्झिक्युशन होत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पब्लिक स्टॅटिक वर्ड मेनला ह्याला मी टिक करते आणि फिनिश करते.
आता बघाल तुम्ही इथे आपला हा क्लास क्रिएट झालेला आहे, पब्लिक क्लास व्हेरिएबल प्रोग्राम नावाचा. आणि मी जी काही मेन मेथड घेतली होती ही मेन मेथड इथे आलेली आहे. ओके, आता यामध्ये हा आपला क्लास क्रिएट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला व्हेरिएबल काय असतं ते बघायचंय. आता व्हेरिएबल काय असतं, जसं की मी तुम्हाला कमेंट करून इथे नोट्स थोड्याफार देईन. जसं की व्हेरिएबल मध्ये इट इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय असतं की एखाद्या मेमरी लोकेशनला आपण नाव देतो, दॅट्स मीन्स व्हेरिएबल. ओके, सपोज मी एखादी व्हॅल्यू 10 असाइन केलेली आहे, तर ती 10 असाइन मेमरी लोकेशन मध्ये झाले, पण त्याला काहीतरी नाव असतं. जे आपण ते नाव देतो त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. ओके, ते काय असतं, युजर डिफाईन असतं. युजर डिफाईन मीन्स व्हॉट, युजर डिफाईन मीन्स आपण स्वतःहून काहीही नाव त्याला देऊ शकतो. सपोज इन केस मी काय केले इथे, इंट ए इज इक्वल टू 10 केलं आणि सेमिकॉलन दिला. ओके, आता हा ए जो आहे तो काय आहे, व्हेरिएबल आहे. ओके, हा 10 जो आहे मी त्या एला ती व्हॅल्यू असाइन केलेली आहे, म्हणजे ती ए मध्ये ही 10 जी व्हॅल्यू आहे ती ए मध्ये स्टोअर झालेली आहे त्या मेमरी लोकेशनला. पण त्या मेमरी लोकेशनचं नाव काय आहे, ए आहे. आणि याचा डेटा टाईप काय आहे, इंट आहे. हा इंट डेटा टाईप नुसार आपण त्या व्हॅल्यू तिथं देऊ शकतो. ओके, आता मी सपोज इन केस इथं काय केलं, स्ट्रिंग दिली, स्ट्रिंग ए केलं, तर स्ट्रिंग नेहमी डबल इन्व्हर्टेड मध्ये देतात. मी डबल इन्व्हर्टेड मध्ये हॅलो असं पुट केलं. तर हे जे काय हॅलो आहे ते ए मध्ये स्टोअर झालेलं आहे. याचा डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मध्ये आपण काहीही राईट करू शकतो. ऑलरेडी मी तुम्हाला की सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये की स्ट्रिंग मध्ये तुम्ही एखादा एसे जरी राईट केला तरी तो स्टोअर करू शकतो, कारण स्ट्रिंग हा जो आहे तो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. स्ट्रिंग जो आहे तो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. आता नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप काय असतं, तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे ज्याची मेमरी साईज फिक्स नसते, याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ व्हॅल्यूज काही पण स्टोअर करू शकता. ओके, हे झालं. पण आता आपल्याला काय करायचंय, इंट घ्यायचंय. ओके, आता हा इंट काय आहे, हा इंट डेटा टाईप आहे. बघा त्याला एरर देत दाखवत आहे, कारण की त्याचा डेटा टाईपची व्हॅल्यू आपण वेगळी दिलेली आहे, त्यामुळे ते एरर दाखवत आहे. इथे आपल्याला काय करायचंय, इंटिजर्स व्हॅल्यू घ्यायची 1 to 0 to 9 पर्यंत. ओके, ही एरर निघून गेली. आता व्हेरिएबल काय असतं की व्हेरिएबल कॅन स्टोअर एनी टाईप ऑफ व्हॅल्यू. ओके, आता एनी टाईप ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, जसं की इंट ए इज इक्वल टू इथे आपल्याला इंटिजर व्हॅल्यू आपण स्टोअर केलेले आहे. तसंच मी सपोज डेटा टाईप काय घेतला, फ्लोट घेतला. फ्लोट एच इज इक्वल टू 10.5 असं जर घेतलं, तर यामध्ये काय होतं की फ्लोटमध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतो. फ्लोटमध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतो. तर इथे ह्या फ्लोट वरून ह्या डेटा फ्लोट काय आहे, डेटा टाईप आहे. ह्या फ्लोट वरून आपल्याला समजतं की त्यामध्ये कोणती व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करायची आहे. ओके, जसं की एच आहे हा व्हेरिएबल आहे, तुम्हाला पण कळालं असेल की एच हा व्हेरिएबल आहे आणि ह्या व्हेरिएबल मध्ये आपण कोणत्याही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, पण इथे तुम्हाला डेटा टाईप नुसार व्हॅल्यूज स्टोअर कराव्या लागतात. जसं की इंट मध्ये मी नॉर्मल इंटिजर व्हॅल्यूज घेतल्या, तसं फ्लोट मध्ये तुम्हाला फ्लोटिंग व्हॅल्यूज घ्यायच्या असतात, डेसिमल व्हॅल्यूज घ्यायच्या असतात. ओके, हे याच्यामध्ये डिसाइड होतं बाय युझिंग डेटा टाईप. आता यामध्ये जे मी इथे डबल फॉरवर्ड स्लॅश 2 दिलेले आहेत ते काय असतात, कमेंट लाईन असते. इक्लिप्स मध्ये डबल फॉरवर्ड स्लॅश दिल्यानंतर कमेंट म्हणजे तुम्ही तिथे काही पण राईट करू शकता, पण कंपायलर ते एक्झिक्युशन मध्ये घेत नाही, तुम्हाला विजिबल राहतं फक्त. ओके, आता यामध्ये व्हेरिएबल्सचे टाइप्स आहेत, व्हेरिएबल टाइप्स. ओके, व्हेरिएबल्स टाइप्स कोणकोणते, 3 व्हेरिएबल टाइप्स आहेत. फर्स्ट आहे लोकल व्हेरिएबल, सेकंड आहे ग्लोबल व्हेरिएबल, थर्ड आहे स्टॅटिक व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल काय असतं, लोकल व्हेरिएबल व्हेरिएबल विच डिक्लेअर इनसाइड मेथड or block or constructor called as local variable. ओके, फॉर एक्झाम्पल मी काय करते, एक मेथड क्रिएट करते, पब्लिक void शो नावाची, ओपन क्लोज सर्कल ब्रॅकेट मेथड क्रिएट करताना
आपल्याला ओपन क्लोज सर्कल ब्रॅकेट द्यावा लागतो. आता मी काय केलं, इंट बी इज इक्वल टू 20. मी काय केलं, इंट बी इज इक्वल टू 20 घेतलं. आता हा व्हेरिएबल कसला आहे, हा व्हेरिएबल आहे लोकल व्हेरिएबल. का लोकल व्हेरिएबल आहे, तर तो इनसाइड द मेथड मध्ये आपण डिक्लेअर केला आहे, इनिशियलाइज केला आहे. ही मेथड आहे पब्लिक वाईड शो नावाची, याच्यामध्ये इंट बी इज इक्वल टू 20 हे आपण इनिशियलाइज केला आहे. ओके, आता हा आहे लोकल व्हेरिएबल. हा लोकल व्हेरिएबलचा स्कोप कुठेपर्यंत असतो, ओपन कर्ली ब्रॅकेट टू क्लोज कर्ली ब्रॅकेट. जिथे मेथडचा क्लोज कर्ली ब्रॅकेट होतो तिथेपर्यंतच त्याचा ऍक्सेस असतो, स्कोप असतो. ओके, आता सपोज इन केस मी काय केलं, इथे एक स्टेटमेंट टाकलं, सिस आउट सिसो. ओके, यामध्ये मी काय करते, बी ला मेन्शन केलं. ओके, आता यामध्ये बी ला मी मेन्शन केलेलं आहे, पण हे ज्यावेळी मी एक्झिक्युशन करेन त्यावेळी तुम्हाला काय करेल ते, त्यावेळी तुम्हाला ते बी इज इक्वल टू 20 देणार आहे, बी इज इक्वल टू 20 देईल. पण तुम्हाला ज्यावेळी तुम्ही इथे सिस आउटचं स्टेटमेंट मेन मेथड मध्ये टाकतात त्यावेळी ते ऍक्सेस करणार नाही. बघा इथे एरर येते, क्रिएट लोकल व्हेरिएबल बी वगैरे असं, जे की इथे तो दुसऱ्या मेथडमध्ये तो ऍक्सेस होऊ शकत नाही. ओके, तो कुठेपर्यंत राहील, तो ह्या ओपन कर्ली ब्रॅकेट पासून या क्लोज कर्ली ब्रॅकेट पर्यंत तो त्याचा स्कोप राहतो. दॅट मीन्स लोकल व्हेरिएबल जो इनसाइड द ब्लॉक, इनसाइड द कन्स्ट्रक्टर, इनसाइड द मेथड, याच्यामध्ये ज्यावेळी आपण तो इनिशियलाइज करतो, डिक्लेअर करतो, तिथेपर्यंतच त्याचा स्कोप राहतो. ओके, आता इथे बघा, मी इथे क्लासवर क्लास क्रिएट केला, इथे ओपन क्लास झालेला आहे, इथे क्लोज होतोय याचा इथे. आता यामध्ये मी हा जो इंट इज इक्वल टू 10 घेतलेला आहे तो काय आहे, तो ग्लोबल व्हेरिएबल आहे, ग्लोबल और इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, आता ग्लोबल और इन्स्टन्स व्हेरिएबल याला का म्हणायचं, तर ग्लोबल व्हेरिएबल काय असतो, इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड और कन्स्ट्रक्टर और ब्लॉक, दॅट्स मीन्स ग्लोबल व्हेरिएबल. आता मी जो काही हा इंट एक डिक्लेअर केलेला आहे किंवा फ्लोट एच डिक्लेअर केलेला आहे, तो इनसाइड द क्लास तर आहे. इथे बघा, हा क्लास ओपन झालाय, इथे क्लास क्लोज झालाय. हा इनसाइड द क्लास आहे पण आउटसाइड द मेथड पण आहे, दॅट्स मीन्स ग्लोबल व्हेरिएबल. हा झाला आपला ग्लोबल व्हेरिएबल. आता स्टॅटिक व्हेरिएबल कसं होतं क्लिअर, तर स्टॅटिक व्हेरिएबल साठी तुम्हाला काय करावं लागतं, इंट सी इज इक्वल टू, मी जर घेतलं 30, सपोज मी इंट सी इज इक्वल टू घेतलं 50. ओके, 50 घेतलं, तर यामध्ये ज्यावेळी आपण डेटा टाईपच्या एनी डेटा टाईपच्या ज्यावेळी आपण एखादा इन फ्रंटला स्टॅटिक कीवर्ड यूज करतो त्यावेळी तो काय असतो, स्टॅटिक व्हेरिएबल असतो. इन फ्रंट ऑफ व्हेरिएबल आपण ज्यावेळी स्टॅटिक कीवर्ड यूज करतो त्याला काय म्हणतात, स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, हा झाला आपला स्टॅटिक व्हेरिएबल. आता हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे, तर याला तुम्ही कुठे कुठे ऍक्सेस करू शकता, ओव्हरऑल तुम्ही क्लासमध्ये त्याला ऍक्सेस करू शकता, अदर क्लासमध्ये पण तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता, पण त्याला रूल्स असतात. अदर क्लासमध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्ही काय करणार, अदर क्लासमध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर क्लास नेम डॉट व्हेरिएबल नेम क्रिएट करायचं असतं, म्हणजे डिक्लेअर करायचं असतं मेन मेथडमध्ये. आणि त्यावेळी तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल कॉल फ्रॉम सेम क्लास, त्यावेळी तुम्ही काय फक्त व्हेरिएबल नेम काय करू शकता, त्या सिस आउटच्या स्टेटमेंटमध्ये राईट करू शकता. ओके, तर ते ऍक्सेस होतं. आता हे बघा, मी स्टॅटिक तुम्हाला व्हेरिएबल डायरेक्ट इथे ऍक्सेस करून दाखवते. सिसोचं स्टेटमेंट दिलं, कारण की सिसोचं स्टेटमेंट आपण का राईट करतो, की कोणतीही आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तो कन्सोलला प्रिंट होण्यासाठी आपण सिस आउट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलीन राईट करतो. आता हा सी जो आहे तो माझा स्टॅटिक व्हेरिएबल आहे, मी डायरेक्टली पुट करते. ओके, इथे बघा, इथे एरर येते का, सीला नाहीये, कारण की तो डायरेक्टली हे होतो. का होतो, तर हा जो स्टॅटिक आहे, ज्यावेळी आपण स्टॅटिक कीवर्ड यूज करतो त्यावेळी त्याला ऑब्जेक्टची गरज नसते. ओके, तुम्हाला माहिती आहे की जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, पण स्टॅटिक मेथड स्टॅटिक व्हेरिएबल साठी ऑब्जेक्टची गरज नाही, तो डायरेक्टली कॉल होतो.
मेन मेथडमध्ये. ओके, आता जर सपोज इन केस ॲज इट इज जर मी हा व्हेरिएबल लोकल वाला ए वाला व्हेरिएबल तो काय आहे ग्लोबल व्हेरिएबल आहे, त्याला जर मी इथे काय केलं डायरेक्ट कॉल करायचा प्रयत्न केला तर होईल का? ए नाही होते. का होत नाहीये? कारण त्याला तुम्हाला ऑब्जेक्टची गरज आहे. ओके, आता इथे तुम्हाला एरर ऑलरेडी ते दाखवत आहे की सराउंड विथ ट्राय कॅच किंवा स्टॅटिक चेंज ए टू स्टॅटिक स्टॅटिक करा म्हणत आहे, पण आपल्याला ते करायची गरज नाही. आपल्याला काय करायचंय क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय. ओके, क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तर क्लास नेम ॲज इट इज कॉपी करायचं, इथं मेन मेथड मध्ये राईट करायचं असतं क्लास नेम लिहिलेलं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. मी यस क्रिएट केला न्यू. आता यस जो आहे तो ऑब्जेक्ट आहे, तो युजर डिफाईन असतो, काही पण देऊ शकतो आणि इथे कन्स्ट्रक्टर कॉल होतो. आता ते मी नंतर तुम्हाला सांगेन सगळ्या गोष्टी. आणि इथे ज्यावेळी मी हा येस ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे येस डॉट ए झालं कॉल. हा आहे ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल कॉल करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुम्हाला कॉल करण्यासाठी तुम्ही ऑब्जेक्ट विथ त्या व्हेरिएबलला कॉल करू शकता. हा जो आहे तो स्टॅटिक व्हेरिएबलला, स्टॅटिकला ऑब्जेक्टची गरज नाही, तो बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली कॉल होतो, त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही का ऑब्जेक्ट मेन्शन करायची गरज नाही. आहे स्टॅटिक व्हेरिएबल. आणि हा आपला जो लोकल व्हेरिएबल आहे तो लोकल व्हेरिएबल डायरेक्टली असा कॉल होत नाही, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल त्या मेथडला कॉल करावं लागेल. ओके, आणि ही काय आहे ही नॉन स्टॅटिक मेथड आहे. या नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज असते. डॉट एस डॉट मेथडचं नाव काय आहे शो ओपन क्लोज सर्कल ब्रॅकेट सेमिकॉलन, आणि याच्या थ्रू तुम्ही त्याला कॉल करू शकता. आपण काय करायचंय एक्झिक्युशन करून बघायचंय. राईट क्लिक रन ॲज जावा ॲप्लिकेशन. 50 कोणाचा आहे? 50 जो आहे तो स्टॅटिक व्हेरिएबल आहे. हा 10 जो आहे तो ग्लोबल व्हेरिएबल आहे आणि हा 20 जो आहे तो लोकल व्हेरिएबल आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये तिन्ही व्हेरिएबल्स ऍक्सेस असतील, स्टॅटिक ग्लोबल अँड लोकल. ओके, तर यामध्ये तुम्हाला ह्या कॉम डॉट प्रोग्राम्सच्या पॅकेजवरती राईट क्लिक करून न्यू आणि क्लास क्रिएट करायचा आहे सेकंड. ओके, मी इथं व्हेरिएबल प्रोग्राम 6 असं नाव देते. ओके, आणि याच्यामध्ये मेन मेथडची गरज आहे. मेन मेथडची गरज का आहे तर आपलं जे एक्झिक्युशन आहे जावा क्लासचं ते मेन मेथड पासून स्टार्ट होतं. मेन मेथड नसेल तर एक्झिक्युशन होणार नाही, त्यामुळे आपल्याला मेन मेथडची गरज आहे. हा आता आपला क्लास क्रिएट झालेला आहे व्हेरिएबल प्रोग्राम 6. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथे एक व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे. मी हा एक व्हेरिएबल क्रिएट केला इंट ए. ओके, इंट हे ए आहे तो काय आहे ग्लोबल व्हेरिएबल. का ग्लोबल व्हेरिएबल आहे तर ग्लोबल व्हेरिएबल का आहे तर तो इनसाइड द क्लास, क्लास इथे स्टार्ट झालाय इथे क्लोज होतोय, इनसाइड द क्लास आउटसाइड द मेथड, म्हणून तो ग्लोबल व्हेरिएबल आहे. ओके, याला मी असाइन केलं इज इक्वल टू 70. ओके, हा झाला आपला ग्लोबल व्हेरिएबल. ओके, आता काय करायचं मला स्टॅटिक व्हेरिएबल घ्यायचं. तर स्टॅटिक व्हेरिएबल आपण कसा क्रिएट करतो, इन फ्रंट ऑफ स्टॅटिक कीवर्ड, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे व्हेरिएबलचं ते युजर डिफाईन असतं, आणि याच्यामध्ये मी इथे 50 दिला. ओके, आता हा एच आहे स्टॅटिक आणि ह्याला आपण डेटा टाईप दिलेला नाहीये. डेटा टाईप काय देईन मी इंट देते कारण मला इंटिजर व्हॅल्यू घेतलेली आहे. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला काय हा काय आहे स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल
आता आपल्याला काय क्रिएट करायचंय, लोकल व्हेरिएबल क्रिएट करायचं. तर लोकल व्हेरिएबल कसा क्रिएट करतो आपण? लोकल व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी तो मेथड मध्ये असतो. ओके, मी तर मेन मेथड मध्ये पण क्रिएट करू शकते, पण मी वेगळी एक मेथड क्रिएट करते, पब्लिक void डिस्प्ले नावाची, ओपन क्लोज सर्कल ब्रॅकेट, ओपन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये मी इंट डी घेते इज इक्वल टू घेऊ आपण. आता हा जो व्हेरिएबल आहे तो कोणता आहे? लोकल व्हेरिएबल आहे. का लोकल व्हेरिएबल आहे? तर तो इनसाइड द मेथड, आउटसाइड द इनसाइड द मेथड आहे. ओके, आणि इनसाइड द मेथड जो असतो व्हेरिएबल तो काय असतो? लोकल व्हेरिएबल असतो. ज्याचा स्कोप फक्त ह्या मेथडच्या ओपन कर्ली ब्रॅकेट थ्रू पासून क्लोज कर्ली ब्रॅकेट पर्यंतच राहतो. ओके, आता याच्यामध्ये मी सिस आउटचं स्टेटमेंट टाकणार आहे, कारण की तो प्रिंट व्हायला पाहिजे आपल्या कशावरती? कन्सोलवरती. तर त्याच्यासाठी मी काय करते, दिस इज लोकल व्हेरिएबल. स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर लक्ष देऊ नका, कारण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि त्याच्याकडे लक्ष देऊ आपण. ओके, हा आहे आपला डिस्प्ले मेथड आणि त्याच्यामध्ये मी डी सिसआउट मध्ये पुट केलेला आहे. ओके, आता यामध्ये मला काय करायचंय, मला स्टॅटिकला पण ऍक्सेस करायचं आहे. स्टॅटिक इथे ऍक्सेस होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. का नाही होणार? कारण की स्टॅटिक कुठे पण ऍक्सेस होऊ शकतो विदाउट ऑब्जेक्ट. इथं करेन. ओके, आता हा काय आहे? स्टॅटिक व्हेरिएबल. इथे टाईप करू आपण, आहे स्टॅटिक, आणि इथे तुम्हाला काय द्यायचंय? एच, कारण की स्टॅटिक व्हेरिएबलचं आपण हे घेतलेलं आहे ते एच आहे, आणि याला मी या मेथड मध्ये पण कॉल करायचा प्रयत्न करेन, ऍक्सेस करायचा प्रयत्न करेन. होते का बघूयात. होतो, इथे पण होऊ शकतो. म्हणजे हा कुठे पण होऊ शकतो, अदर क्लासमध्ये पण होऊ शकतो. पण याला रूल्स काय आहे की अदर क्लासमध्ये जर तुम्ही क्रिएट करत असाल तर क्लास नेम डॉट त्या व्हेरिएबलचं नाव. ओके, आणि सेम क्लासमध्ये क्रिएट करत असाल, म्हणजे ऍक्सेस करत असाल किंवा डिक्लेअर करत असाल तर ओनली व्हेरिएबल नेम, कारण की ऑब्जेक्टची गरज नाही, बिकॉज ऑफ तो स्टॅटिक कीवर्ड आहे, स्टॅटिक व्हेरिएबल आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस करायचंय. तर ग्लोबल व्हेरिएबल ह्या मेथडमध्ये ऍक्सेस होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. का होऊ शकतो? तर ग्लोबल व्हेरिएबल सुद्धा ओपन क्लास पासून क्लोज जिथे क्लास क्लोज होतो तिथेपर्यंत सगळीकडे सगळ्या मेथडमध्ये ऍक्सेस होऊ शकतो. ओके, तर मी इथे हा मेथडमध्ये ऍक्सेस करायचा प्रयत्न करते, इथे मेन मेथडमध्ये ऍक्सेस करायचा प्रयत्न करते, तर तो होऊन जाईल. नाही होणार असं नाही, होऊन जाईल. फक्त एवढाच इश्यू आहे की मेन मेथड मध्ये ऍक्सेस करताना तुम्हाला त्याला ऑब्जेक्टची गरज लागते. ग्लोबल व्हेरिएबल इथे काय आहे? ए झाला ऍक्सेस, आणि मी इथे जर प्रयत्न केला ऍक्सेस करण्याचा तर तो होईल का? इथे हा स्टॅटिक लिहिलेला आहे, हा ग्लोबल आहे, ग्लोबल व्हेरिएबल, आणि हा ए. होते का ऍक्सेस? नाही होते, कारण त्याला ऑब्जेक्टची गरज असते. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो आपण? क्लासचा क्लास नेम ऍज इट इज कॉपी करा, इथे पुट करायचंय, व्हेरिएबल एखादा द्यायचा, टी दिला मी, इज इक्वल टू न्यू कीवर्ड आहे, आणि हा आहे तो कन्स्ट्रक्टर आहे. ओके, आता हा जो टी आहे तो ऑब्जेक्ट आहे, टी डॉट ए करते मी, ते होईल टी डॉट ए झाला. ओके, पण मी आता काय करते, ह्या लोकल व्हेरिएबल ऍक्सेस करायचा प्रयत्न करते ह्या मेन मेथड मध्ये. होईल का? नाही होणार. विथ ऑब्जेक्ट पण नाही होणार. इथे बघा, हा डी आहे तो लोकल व्हेरिएबल आहे आपला, आणि याला मी ऍक्सेस करायचा प्रयत्न करते, टी डॉट काय डी. होतोय का? तरी पण नाही होत आहे, कारण तो लोकल व्हेरिएबल आहे, आणि लोकल व्हेरिएबल ओनली त्या मेथड पुरताच मर्यादित असतो. लोकल व्हेरिएबल त्या मेथड पुरताच मर्यादित असतो. तर त्यासाठी तुम्हाला हा लोकल व्हेरिएबलला कन्सोलला प्रिंट करायचं असेल
तर त्याच्यासाठी तुम्हाला या मेथडला कॉल करावं लागेल आणि मेथड नॉन स्टॅटिक मेथड आहे. पब्लिक वाईड डिस्प्ले ही नॉन स्टॅटिक आहे. तर याला प्रिंट करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्टची गरज आहे. टी डॉट आपले मेथडचं नाव काय आहे डिस्प्ले. इथं ऑलरेडी होऊन गेलेलं आहे प्रोग्राम व्हेरिएबल प्रोग्राम 6. ओके आणि आता आपण याचं एक्झिक्युशन करून बघू. ओके आपलं जे एक्झिक्युशन आहे ते 17 नंबर लाईन पासून स्टार्ट होतं. रन ॲज जावा. हे बघा आउटपुट. दिस इज स्टॅटिक व्हेरिएबल, दिस इज स्टॅटिक व्हेरिएबल, दिस इज लोकल व्हेरिएबल. हा नंतर दिस इज स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल. ओके म्हणजे काय केलं त्यानं, हा डी जो आहे डिस्प्ले पाशी गेला. आधी त्याने हे प्रिंट केलं, त्याच्यानंतर हा डिस्प्ले गेला, डिस्प्लेच्या मेथडला आत गेला. आतमध्ये त्याने बघितलं, हे 3 स्टेटमेंट एक्झिक्यूट केले, प्रिंट म्हणजे कन्सोलला पुट केले आणि नंतर हे ग्लोबल व्हेरिएबलला पुट केले. ओके तर व्हेरिएबल कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.